यंत्रणेमध्ये ते एका कारखान्यामध्ये कार्यरत आहेत खरं आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. रमेश म्हात्रे या रमेशदादांचा सन्मान इथे केला जाईल. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. यापूर्वी आवाज कुणाल दाते सरांचा ऐकला. आता रोशन यांच्याकडे बोलू. पीटी आहेत आमचे त्यांच्या समेत. चला सामन्याकडे. ओ टू रोशन पाटील शिरवली. थँक्यू सो मच गुरुवर्य महागुरु MD गडगे सर. मोस्ट वेलकम सर. स्वागत PTC फाउंडर संदीप शेट वास्कर. आपल्या मनापूर्वक स्वागत. एक चांगला माहोल बनलाय. एक जत्रेचं स्वरूप या घडीला इथे पाहायला मिळतं. विनर टू विनर या लढतीचा इथे आगाज पाहायला मिळतो. अगदी 4 षटकांची लढत पाहायला मिळते. सिद्धी करवले विरोधात समोरील संघ पाहायला मिळतो. निश्चितच महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली हा बहुचर्चित सामना सध्याच्या घडीला अगदी पहिला चेंडू प्रस्तावित झाला आणि पहिला चेंडू आपण पाहिला डॉट बॉल. चेंडू क्रमांक 2 हो प्रहार केला. ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मिडॉनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट लीड काम तमाम होऊ शकलं असतं परंतु घरामध्ये घर वापसी पाहायला मिळते. अगदी जल्लोषाचं वातावरण. वाढदिवस सोहळा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी उभं राहून सुद्धा कॉमेंट्री करावी लागते एवढा पाहुणा वर्ग सध्याच्या घडीला या सुवर्ण मंचावरती पाहायला मिळतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज श्रीधर केणीचा हा पहिला षटकाचा वावर पाहतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगली अशी पॉवर पाहायला मिळते श्रीधर केणीच्या माध्यमातून. राईट मुहूर्त विकेटनं मारा केलाय. अगदी फर्निचर डॅमेज केलंय. पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. लागतोय पहिला दे धक्का टीम सिद्धी करवलेला आणि खेळाडू बाद होतोय. पांड्या मडवीच्या खेळीची कत्तल झालीय. पहिला मोहरा हा गारज झालाय. अलीकडच्या मॅच मध्ये पांड्यानं चांगली सुरुवात केली परंतु या मॅच मध्ये स्वस्तात माघारी. तरी ते सन्माननीय बायमा सौभाग्यवती बायमा काना टेंबे माजी सरपंच वल्लभ. बायमाताई याचे तुमचा सन्मान केला जाईल. या माजी सरपंच वल्लभ या. बेल कमी आपल्याकडे या ताई. महिला भगिनींचा प्रामुख्याने सहभाग, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ याने रंगणारी ही दमदार स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 विनर टू विनर. अगदी द्वितीय फेरीतील पहिला सामना तितका धाकड पाहायला मिळतो. एक ठसनभरा खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अलीकडच्या चेंडूगणिक विकेटचं राहिले पदन PTC परिवार आणि संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून A1 सरपंच उपसरपंच वल्लाशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अगदी आमचे संदीप दादा वास्कर PTC फाउंडर अगदी चांगले ऋणानुबंध जोडणारा हा अवलिया व्यक्तिमत्व पेडगाव त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिल्या षटकादरम्यान काहीच घातक कार्य पाहायला मिळतं श्रीधर केणीच्या माध्यमातून. तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख पाहायला मिळते. नवीन खेळाडू आलाय सचिन गायकर. अलीकडच्या मॅच मध्ये काहीशी फटकेबाजी त्याची चांगली राहिली नव्हती परंतु या मॅच मध्ये चांगला धडधाकड बाणा त्याला पेशकश करावा लागेल. अगली पेशकश ओहो प्रहार केला. अगदी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काहीशी गिरकी पाहायला मिळते. अगदी मिडॉनला चेंडूची धडपकड पाहायला मिळते. अगदी 1 धाव इथे प्राप्त झाली आहे. अगदी इकॉनॉमिकल स्पेल तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती फक्त धावा राहिल्यात गुणतालिकेवरती. एका गडाच्या मोबदल्यामध्ये निश्चितच 2 धावा. आज शिवधनुष्य पेलायचे आमचे गुरुवर्य महागुरु MD गडगे सरांना. अगदी पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा आपण फटका पाहतो. पुन्हा एकदा पूर्णपणे रोख पाहायला मिळते. आमच्या संपूर्ण समालोचन कक्षेच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण पॅनलच्या वतीनं वल्लाशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. आधी एक चांगलासा माहोल पाहतो. अगदी द्वितीय फेरीतील हा पहिला सामना. नेक्स्ट बॉल ओहो रोखून धरले. जोरदार अपील परंतु 1 धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी इकॉनॉमिकल स्पेल हा आपण साकार होताना पाहिला. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सौभाग्यवती बायमाताई कहाना टेंबे माजी सरपंच वल्लभ यांचा सन्मान स्पर्धेच्या ऑर्गनायझर माजी सरपंच जयमालाताई भोलेनाथ पाटील यांच्या शुभास्ते सन्मान होत आहे. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाय पडे जन एकमेका होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी
पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी अशा वारकरी संप्रदायाच्या एक आदरणीय व्यक्तिमत्व सौभाग्यवती बायमाताई काना टेंबे माजी सरपंच वल्लभ त्यांचा आशीर्वाद जयमालाताई खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद घेतात. आई समान आहेत या आपण इथे आलेले आहात. टेंबेताई तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि वळतो समालोचक कक्षमध्ये आमचे मित्र रोशन यांच्याकडे. बड्डे बोला दादाचा जल्लोष साऱ्या गावाचा. अगदी या परिभागातील पंचक्रोशीतील त्यांचा मित्र परिवार त्यांचे नातलग अगदी सातत्याने या स्पर्धेमध्ये विजिट दाखवत आहे. परंतु आजचा दिवस हा तितकाच खास पाहायला मिळतो. पुन्हा एकदा लढतीकडे पाहिलं जाईल. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा राहिल्या धावपटलावरती 4-4 चांद लावणारा हा षटक पाहिला आपण श्रीधर केणीच्या माध्यमातून. परंतु द्वितीय षटक प्रगती पथावरती प्रथमेश केणीचा तीक्ष्ण धारदार बाणा अगदी उत्तमरित्या हा चेंडू हाताळला जातो. परंतु रनआउटची नामी संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. रेफर केलंय टीव्ही अंपायरकडे. ऑफिशियल अंपायर टीम कडून हा आपण रेफर पाहतो. विनय गावण सर इथे कंट्रोल रूम मध्ये दाखल होती. अगदी दूध का दूध पाणी का पाणी काय असेल या चेंडूगणी कहाणी हे पीटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काहीसा निर्णय हा निश्चितच कंट्रोल रूम मध्ये प्रलंबित पाहायला मिळतो आणि त्यानंतर निर्णय तुमच्या पर्यंत हा सुपूर्द केला जाईल. काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत. आज चांगला असा माहोल पाहतो. क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आणि त्यातल्या त्यात एक दर्दीदार खेळ आहे आणि जबरदस्त पाहुण्यांची मांदी आली या सुवर्ण मंच कबड्डी पाहायला मिळते. काही चांगला माहोल बनलाय. पूर्णपणे चौफेर बाजूनं प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आणि मंचकावरती पाहुण्यांचा ताफा इथे व्हिजिट देतो. सर्वांचं सन्माननीय बळवंत पाटील राजू शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे 4 आणि त्यानंतर दमदार वार प्रथमेश केणीच्या माध्यमातून राहिलाय आणि या षटकादरम्यान धावसंख्येला पुन्हा एकदा रोख लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. इट्स फेअर डिलिव्हरी. नो चेंडू नाहीये. अगदी सुरक्षितरित्या हा चेंडू इथे हाताळला जातो. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ही पूर्णपणे पडताळणी केली जाते. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट करायची. एक चांगला झेल राहिला. आधी खेळाडू इथे झेल बाद होतो. झटका क्रमांक 2 खेळाडू बाद झालाय. सचिन आउट होतोय. सचिन गायकर बॅक टू द पवेलियन. संतोषजी वास्कर आपले मनपूर्वक स्वागत करणं. आज अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते आलेत. पनवेल प्रीमियर लीगचं ज्यांचं आपण पर्व पाहिलं परंतु काहीसं ते स्थगित आहे. लढतीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधित केलं जाईल. धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. फक्त 4 धावा पाहतो. विनर टू विनर हा आपल्याला सामना पाहायला मिळतो द्वितीय फेरीतील पहिला. आणि इथून टीम सिद्धी करवले अगदी वाकडीच्या मैदानामध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. आजच्याच रात्रीमध्ये त्यांना एक दुसरं शिवधनुष्य पेळायचे. अगदी द्वितीय षटकादरम्यान प्रथमेश केणीने एक चांगला वार केलाय. पहिल्या चेंडूगणिक सचिनला आउट केलं. अगदी 2 फलंदाजांची भंभेरी उडवण्याची कार्यप्रणाली प्रथमेशच्या माध्यमातून. ओहो जोरदार अपील लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आलाय आणि हे पाहता पाठोपाठ लगातार 2 झटके लागतायत टीम सिद्धी करवले संघाला. आणि आता खेळाडू बाद होतोय साजिद मडवी. साजिदला आता मात्र माघारी पडतोले. अगली भोपलाईनं फोडता तंबूच्या दिशेनं इथे परतवलं जातं. पूर्णपणे वाखाणणे जो कार्य हे गोलंदाजांकडून साध्य केलं जातं. 4 षटकांची लढत आहे. 50 ते 55 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि हे पाहता अगदी धावसंख्येला रोख लावण्याचा हा प्रयत्न टीम पेटाली संघाच्या या धुरंधर गोलंदाजांच्या माध्यमातून हे कार्य लिलिया पार पाडलं जातं. श्रीधर केणीनं पहिलं वाजवी षटक हाताळलं. निश्चितच धावसंख्येला रोख लावली आणि आता प्रथमेश केणी सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल टाकत इथे गोलंदाजीची आखणी करतो. परंतु फलंदाजांना अटकेपार झेंडे हे रोवावे लागतील. धावसंख्येला रोखून धरले. 4 वरती 3 अशी दयनीय स्थिती पाहायला मिळते. परंतु फलंदाजीचा तोफखाना असलेला सिद्धी करवले. ज्या संघाकडून अटकेपार झेंडे रोवले जाऊ शकतात त्याचा होतोय शंकनाद. येतोय हा दमदार षटकार. अगदी समोरच्या दिशेनं हा फटका खेळलाय. खासम खास जयदास मडवी आता आक्रमक झालाय. एका क्षणी त्यानं रौद्र रूप धारण केलंय आणि पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या वाडमधून हा घणाघाती षटकार पाहायला मिळतो.
धावा आता वेगानं, धावा आता खोऱ्यानं पुढे मार्गस्थ होत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 10 का दम, दमकम दाखवणारी फटकेबाजी जयदास मडवीच्या माध्यमातून. ओहो रोकुंदरले सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख देवीचा बाडा समीर भाई मात्रे देवीचा बाडा यांच्या माध्यमातून टीम सिद्धी करवले संघाला मनपूर्वक शुभेच्छा. अगदी पाठोपाठ लगातार 2 गड्यांना बाद केल्यानंतर गोलंदाज पूर्णपणे हावी ठरलाय. षटकार लागल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाजाकडून. अगली पेशकश जाग्यावरून हा दणकट फटका खेळलाय. पुन्हा एकदा खासम खास फटका जयदासच्या बाडमधून हा षटकार. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे आणि शिवभक्त म्हणून परिचित असणारे वैभव घरात करवशी, त्याचबरोबर सचिन तांडेल, गणपत तांडेल, प्रकाश मात्रे, प्रकाशन मात्रे पाले बुद्रुक, सुनील मात्रे पाले बुद्रुक आणि राम दरे माजी उपसरपंच नितिलास आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पाले बुद्रुक, सुनील दादा स्वर्गीय रोशन साई स्पोर्ट चिंद्रन अगदी महागुरूंच्या गावचा हा संघ इथे बोलनाशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. महागुरू आपण सुद्धा यायचं आहे त्यांच्या पूर्णपणे फोटोमध्ये, कारण महागुरूंच्या गावचा हा संघ खऱ्या अर्थानं सौजन्य करता जयमाला बोलनाशेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून टीम चिंद्रन संघाला टी-शर्ट पुरस्कृत केले जात आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार. अगदी धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. एकूण धावा 17, 3 गडी बाद टीम सिद्धी करवले. आज क्रिकेट रसिकांची काहीशी दिलगिरी ते व्यक्त करतो, कारण आज समालोचन तुमच्यापर्यंत पोचलं जात नाहीये. क्षमस्व माफी असावी, परंतु हा जल्लोष आहे आणि या जल्लोषामध्ये आपण सुद्धा सामील व्हायचंय. अगदी पाहतो मंचकावरती तुफान पाहुण्यांची मांदी आली. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावपटलावरती धावा पाहतो. 3 गड्यांची कत्तल, एकूण धावा 17. 17चा खतरा काहीसा मंडरावतोय टीम सिद्धी करवले संघा नजीक, परंतु येणाऱ्या पुढील 2 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील टीम जयमान श्री साई सिद्धी करवले संघाला. पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हरिभक्त पारायण आदिबुवा आपले मनपूर्वक स्वागत, थँक्यू. अगदी पाहतो 3रं षटक प्रगती पथावरती आहे. ऋषिकेश केनीचा इथे वापर केलाय. अलीकडच्या मॅचमध्ये ऋषिकेश केनीनं तीक्ष्ण धारदार बाणा पेशकश केला होता. फलंदाजांच्या नाग्या तोडण्याचे तंतोतंत प्रयत्न त्याने जारी ठेवले होते. याही मॅचमध्ये तो दबदबा प्रस्तावित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो टीम महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली संघाच्या माध्यमातून. परंतु बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या बात्यातून आता सोडावे लागतील. अभि नाही तो कभी नाही. खेळाचं पहिलं पूर्वार्ध गाजवायचं असेल तर मोठे फटके हे निश्चितच खेळावे लागतील टीम पेटली संघाविरोधात टीम सिद्धी करवले संघाला. या पुढील चेंडू अगदी उत्तमरित्या हा चेंडू इथे हाताळला जातो आणि लागतोय झटका क्रमांक 4. 4 फलंदाजांना माघारी परतवलं जातं. अगदी पांड्या मडवी, सचिन गायकर, साजिद मडवी. आता बाद होतोय नयन पाटील. एक नयनरम्य गोलंदाजीची आखणी केली जाते ऋषिकेश केनीच्या माध्यमातून. अगदी हा वाढदिवस सोहळा इथे संपन्न केला जातो. ध्येयाच्या दिशेने जात असताना सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला दादा, अर्थातच भोला दादा बोलनाशेठ पाटील यांचा वाढदिवस सोहळा इथे आपण पाहतो. अगदी याची देही याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा सोहळा, वाढदिवसाचा, आणि तो सोहळा आपण सध्याच्या घडीला पाहू शकता. 3रं षटक जारी आहे. गोलंदाजी तितकीच भारी आहे आणि हे पाहता फलंदाजांना आता मात्र अटकेपार झेंडे रोवावे लागतील. आणि अलीकडच्या मॅचमध्ये दमकम दाखवणारा, स्वप्नपूर्ती करणारा स्वप्नील पाटील आता फलंदाजीच्या भोवल्यावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. अलीकडच्या मॅचमध्ये अगदी 5 चेंडूमध्ये 19 धावा त्याच्या बाटमधून पाहिल्या असा सिद्धी करवले संघाचा वंडर बॉय स्वप्नील पाटीलची अगदी 6व्या क्रमांकावरती भरली लागली आहे. अगदी 18 वरती 4 ही स्थिती पाहायला मिळते सिद्धी करवले या संघाची. गुणलेखक सुधीर अगलाबे सर कोलवाडी. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये IPL फेम आमचे आदर्श कुणाजी दाते सर, नवी मुंबई प्रवीणजी टेंबे सर आमचे वळप, आणि त्यानंतर महागुरू MD गडगे सर, चिंद्रन पनवेल रायगड जिल्ह्याचं भूषण, त्यांचे मनपूर्वक स्वागत. धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आहे. 18 धावा पाहतो धाव पुस्तकावरती. धावसंख्येला टाळेबंद केले. छोटा केडी, बडा धमाका. गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऋषिकेश केनी.
ओहो, बॅटची आतली कडा रोखून तर यष्टांच्या मागे चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतं. धावसंख्या पुन्हा एकदा थांबली, धावसंख्या थंडावली आहे, धावसंख्येला टालेबंद केलं जातं आणि हे पाहता पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या फक्त पाहायला मिळते 4 गडी बाद 18 आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. माझा क्रिकेट रसिक राजा आज या मिनी वानखेडे ओलपच्या मैदानावरती आलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट बॉल. ओहो, प्रहार केलाय, अगदी जाल्यामध्ये अडकवले लॉंग ऑनला, चांगला असा झेल त्या ठिकाणी पकडला जातो पेठाली संघाच्या माध्यमातून आणि हे पाहता लागतोय झटका क्रमांक 5 परेशच्या माध्यमातून. हा देखना झेल परावर्ती दो स्वप्नील पाटील आक्रमक होत असताना अगदी त्याच्या नांग्या तोडल्या जात आहेत आणि हे पाहता अगदी जमिनी नजीक पकडलेला हा परेशच्या माध्यमातून देखना झेल. झटका क्रमांक 5 पंचतारांकित गोलंदाजीची आखणी ही समर्पित केली जाते आणि हे पाहता ऋषिकेश केणी आपली ताकद आपली ऊर्जा पूर्णपणे प्रस्तावित करतो आणि हे पाहता धावसंख्येला पूर्णपणे टालेबंद केलं जातं. धावसंख्या फक्त धावपटलामध्ये पाहू शकता 18. 5 गडी बाद ही आपण स्थिती पाहतो. जन्मान श्री साई सिद्धी करवले या संघाची. याही संघामध्ये धुरंधर गोलंदाजांचा भंड आहे. 2 संघ तितकेच दादा पाहतो आणि 2 दादा संघांदरम्यान इथे आपण चांगली लढत पाहतो. विनर टू विनर. इथून सामना जिंकल्यानंतर सुपर 12 कडे हे प्रस्थान केलं जाईल. नेक्स्ट बॉल ऋषिकेश. ओहो, प्रहार केला, अगदी वेगवान हा फटका खेळलाय, बुलेट पॉवरफुल हा फटका खेळलाय. 4 चांद लावणारा हा चौकार. 4 धावा येत आहेत. 4 धावा आता पुढे वेगवान प्रस्थान होती. अगदी पाहतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. बुलंदी पॉवरफुल फटकेबाजी, अगदी काहीसा वाकला आणि त्यानंतर हा ठोकला दमदार चौका. अगदी चौकांना राहावं लागेल निश्चितच पूर्णपणे क्षेत्ररक्षकांना, कारण या दर्जाचे निश्चितच चेंडू अडकवणं सुद्धा गरजेचं आहे. 22 धावा पाहतो. 5 गडी बाद टीम सिद्धी करवले आपला सिद्धांत चांगल्या पद्धतीनं इथे उमटवतो आणि आता अंतिम टप्प्यामध्ये ऋषिकेश केणीवरती आता इथे हल्ले चढले जात आहेत. चेंडू क्रमांक 6 पंचम मारा राहिला ऋषिक केणीच्या माध्यमातून. 6वा बॉल. बॅटची कडा फर्स्ट लीगमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, रोख लागली आहे आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघ जाऊन पोहोचतोय अगदी 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकूण धावा धावपुस्तकावरती 23. तर इथे मान्यवरांचा तत्परी सन्मान केला जाईल. प्रभाकर शेठ पाटील या आपल्या शुभास्ते आज इथे आलेले आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री वैभव शेठ घरत, वैभव दादा घरत रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे वैभव घरत सर या. पण शिव खऱ्या अर्थाने शिवभक्त आहेत. एक कुशल वैभव शेठ घरत रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित. ज्ञानेश्वर दादा या. वैभव या आपला सन्मान इथे केला जाईल. आपल्याकडे वेल कमी आहे, कारण वेल मिळाली की मान्यवरांचा आम्ही सन्मान करू. निश्चित स्वरूपात वैभव घरत साहेब महाराष्ट्रामध्ये खूप मोठे त्यांचं नाव आहे. राज्य रहितेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पोवाडे आपण पाहत असतो. खऱ्या अर्थाने की निश्चित स्वरूपात एक कुशल नेतृत्वाची पालखी, समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या अस्मानतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे शिवभक्त, मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना आपल्या मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचा रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो तशा प्रकारचा आनंद शिवभक्त आदरणीय रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे शाहीर वैभव घरत सरांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतर उर्वरित रायगड भूषण वैभव घरत सरांचा हा शुभ सन्मान शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षमध्ये आपण संपन्न होताना पाहिला. अर्पुणीया पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम बरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा पाहुणचार दमदार रुबाबदार हा आपण गोलंदाजीचा वावर पाहतो. नंबर 1 गोलंदाजीची आखणी करण्यासाठी आर्यन केणीचा वापर केला. पहिल्या 2 चेंडूमध्ये धडधाकड बाणा पेशकश केलाय. 5 फलंदाजांचा खात्मा आणि धावा पाहतो. धावा पुस्तकावरती एकूण सिद्धी करवले 24च्या घरामध्ये.
अगदी संत धावसंख्या पाहायला मिळते, हळूवार पद्धतीने पुढे वाटचाल करते, परंतु विस्फोटक अंदाज अंतिम टप्प्यामध्ये हा सिद्ध करावा लागेल. 4 षटकांची लढत आहे, 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत टीम सिद्धिकवले संघाच्या सांघिक कोठ्यासाठी आणि या 4 चेंडूंमध्ये 4 चांद लावणारे फटके इथे खेळावे लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा आर्यन केनी, एक युवा जिगरबाज गोलंदाज, युवा टेम्परमेंट, युवा शक्तीचा जागर, क्षेत्ररक्षक हजर आणि एक जबाबदारीने हा पकडलेला असेल. झटका क्रमांक 6 कौशल्यवादी हा आपण झेल पाहतो, कौशल्याच्या माध्यमातून अप्रतिम हा झेल इथे पकडला जातो. एक प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला अगदी जयदास मडवीच्या माध्यमातून, जो जयदास अतिशय घातक ठरत होता आणि या फलंदाजाच्या तात्काळ इथे नाग्या तोडल्या जात आहेत. अजूनपर्यंत या पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा पाहतो, धाव पुस्तकावरती 24. एक दर्दीदार खेळ आज क्रिकेट रसिकांच्या, हा नक्कीच अगदी 16 वर्षाचा हा आपण गोलंदाज पाहतो आर्यन केली आणि आज हा क्रिकेटचा सोहळा त्याच्या माध्यमातून काहीसा गाजलाय. कमी वयामध्ये ज्याची प्लेइंग 11 मध्ये जागा बनली हे त्याचं परम भाग्यच, त्याची मेहनत आणि त्या मेहनतीतून एक जबरदस्त कार्य पाहायला मिळतो आणि तो प्रयत्नवादी पाहायला मिळतो. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये आणि हे पाहता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वाक्याप्रमाणे त्याच्या खेळीची उत्पत्ती पाहायला मिळते. पण एकदा प्रचंड गती आणि फर्स्ट स्लिप मध्ये पकडला जातो, हा देखना झेल पाहतच राहावं अशा दर्जाची ही गोलंदाजी सिद्धी करवले संघाविरोधात काहीशी घातक गोलंदाजी अगदी या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. राईट मुहूर्त विकेट मारा केल्या फलंदाजापासून दूरवरचा प्रभास राहिला, फर्स्ट मध्ये चांगला असा झेल राहिला आणि लागतोय झटका क्रमांक 7. सत्ता राखली आहे आर्यन केरीनं आणि अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. पूर्णपणे क्रिकेटमय वातावरण या मिनी वाडखेडे मैदानावरती पाहायला मिळतो. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं रे आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं आज या सुवर्ण मंचकावरती आलेत, त्या सर्वांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चेंडू क्रमांक 5 पंच मार आहे, पंच तारांकित गोलंदाजी आहे, ठाकड बाण आहे आणि तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे कमी धावसंख्येवरती रोखून धरले. हे कला कौशल्य आर्यन केनीच्या माध्यमातून टीम महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली खासमखास गोलंदाजीची इथे आखणी करते. राईट मुहूर्त विकेट मारा केला, कव्हर पॉईंटच्या डोक्यावर फटका टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये घेण्याचा प्रयत्न टीम सिद्धी करवले संघाचा काढू सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. अविनाश मडवीच्या साथीनं सौरभ पाटील हे 2 काढू पाहतो आणि सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल इनॅट नंबर 7 सौरभ पाटील, ज्याच्यामध्ये क्षमता अंतिम चेंडू गणिक जर एक बलशाली मोठा फटका आला, एक चांगला मोमेंट पुढे मार्गस्थ होऊ शकतो. उत्तरार्धामध्ये हे नवचैतन्य संचारेल टीम सिद्धी करवले संघासाठी. अंतिम बॉल अगदी कव्हर ड्राईव्हचा देखना फटका कन्वर्ट केलाय, अगदी देखण्या फटक्यानं अगदी इथे येतोय हा रुबाबदार चौकार. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होताना पाहायला मिळतं आणि पहिल्या पूर्वार्धादरम्यान एकूण 7 गडी बाद टीम जयनवासी साई सिद्धी करवले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठालीला. तर थँक्स रोशन. यानंतर लढत असणार आहे रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष संग्राम 11 जानमान नितलस. संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सन्माननीय रामशेठ देशेकर ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचकावरती या, आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध 29 धावसंख्येची आपण खेळी पाहिली, 30 धावसंख्येचा पल्ला गाठायचा टीम पेठालीला आणि उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील निश्चितच क्रिकेट रसिक राजा ज्यांचं समालोचन आवर्जून ऐकतो असे आमचे कुणालजी दाते सर, नवी मुंबई. तर इथे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज विद्यालय रोंजण 2002 ची खऱ्या अर्थाने बघा सर्व वर्गमित्र बँच आहे इथे. सर्वांनी यायच्या बघा. पीटीसीचे फाउंडर आहेत आमचे मित्र संदीप वास्कर, त्यांच्या समीपेत आलेल्या सर्व सहकार्यांनी एकत्रित या, एकत्रित सन्मान करू आपण. जयेश आहेत, जयेश भोईर, सुनील भोईर, रमेश जयदास, विक्रम घरात, श्रीकांत पाटील
या सर्वांचा एकत्रित सन्मान केला जाईल. तर निश्चित स्वरूपात एकत्रित या निश्चित स्वरूपात एकत्रित सन्मान करू. भरत जोशी आपण या बघा, वेळ कमी आमच्याकडे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. वासुदेव देशेकर यांचं आगमन झालेलं आहे. वासुदेव दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. या राजू दादा सन्मान इथे ज्ञानेश्वर एकत्रित सन्मान करा, कारण आता आपल्याला एकत्रित सर्वांचा सन्मान करा. फोटो सेक्शन होईल निश्चित स्वरूपात. त्यानंतर आमचे प्रकाशन मात्रे असतील, सुनील दादा मात्रे असतील, पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपत शेठ तांडेल, सचिन शेठ तांडेल यांचा सन्मान इथे केला जाईल. कारण पालेश्वरीच्या मैदानावर आमचे दिनकर बारशेने आताच आम्हाला माहिती दिलेली आहे की येणाऱ्या 5 ते 11 फेब्रुवारी एकता ग्रामस्थ मंडल चषक पालेश्वरी स्पर्धा नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. मग त्यामध्ये तर यानंतरचा सन्मान असेल बघा. या एकत्रित इथे सन्मान करू आपण. आदरणीय भरत जोशी या आपला सन्मान इथे केला जाईल. एकत्रित सन्मान मित्रांनो, एकेकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाहीये, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करू. भरत जोशी आपले स्वागत आहे. तर सन्माननीय गणपत शेठ तांडेल साहेब या आपण आपला सन्मान केला जाईल. चला इथे बहुत मनपूर्वक आपला आभार. गणपत शेठ तांडेल पालेबुद्रुक माजी सरपंच सचिन शेठ तांडेल या गणपत शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात गणपत शेठ तांडेल एकेकाली पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचं ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं त्याचा सन्मान आमच्या आयोजक ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभास्ती इथे होत आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय सचिन शेठ तांडेल माजी सरपंच पालेबुद्रुक. अतुल दुधे, अमोल दुधे आपण या. ज्ञानेश्वर दादा आता एकत्रित घ्या, एका नावं घेऊ. प्रकाश मात्रे पालेबुद्रुक एकच नाद बैलगाडा शर्यत प्रकाश या आपण. त्यानंतर सुनील दादा मात्रे पालेबुद्रुक सुनील दादा आणि नंतर सत्र संपल्यानंतर वैभव घरस सर हे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर खऱ्या अर्थाने त्यांचं कार्याची गाथा सांगणारे गौरवशाली पोवाडा इथे सादर करणार आहेत. चला सामन्याकडे बोलूया. यापूर्वी रोशनचा आवाज ऐकला. कुणाल दाते सरांकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु MD गडगे सर, धन्यवाद. रोशनजी पाटील शिरवलीचा आवाज तुम्ही ऐकलात आणि पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट मिळाली आहे. ऋतिक केनी हा आउट होतोय, प्रथमेश हा आउट होतोय 0वर. मोठा धक्का दिलाय नयन पाटीलने. नाव गाजत या कोणाचा न सरपंच भोलेनाथ पाटील दादाचा. सरपंच भोलेनाथ पाटील दादाचा. भोलेनाथ पाटील दादाचा. स्पोर्ट्स पेठाल यांनी हा चौकार मारलाय. फलंदाज संदीप पाटीलने. च्या मुख्य व्यासपीठावर अभिष्ट चिंतन सोहळा सातत्याने सुरू आहे. या स्पर्धेमध्ये आदरणीय भोलेनाथजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित सर्वच पाहुणे बॉलची मागणी होते मैदानामध्ये, त्याची पूर्तता लगेचच आपण करा. आणि सध्या आपण पाहतोय हे मिनी वानखडे क्रीडांगण जिथे ही स्पर्धा रंगते.
श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच व उपसरपंच चषकाचं हे दैदिप्यमान आयोजन आणि नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावर हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडला जातोय। कुटुंबाच्या वतीने सातत्याने या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सगळेजण येत आहेत। भाचे भाची या सर्व जणांच्या माध्यमातून भोलानाजी पाटील मामांचा वाढदिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर साजरा केला जातोय। आत्या भाचे भाची मामांचा वाढदिवस इथे साजरा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। बॉल पाहिजे, बॉल, त्याच्यासाठी सामना थांबलाय। तर चेंडूची पूर्तता करायची आहे। तर यानंतरची लढत असणारे बघा, रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचे संगणक अजय कडू उपस्थित आहेत। दोन्ही क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने। जास्त बेल घेता तुम्ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संगणक जानमान जास्त बेल घेऊ नका। दोन्ही क्रिकेट संघांना आम्ही सूचित करतो। पेठाली विपक्ष सिद्धी करवले आदर्श खेळाडूंचा भरणा आहे दोन्ही संघात। 2 बॉलचा खेळ संपलाय, 4 धावा स्कोर बोर्डवर आहेत। पाय टाकलेला बॉल अपील केली हलकीशी, पंचांकडे ती स्पष्ट नकार दिलाय पंचांनी, फेटाळली आहे ती अपील। लेग बायचा इशारा ते पंच घोषित करत असताना जीवनजी गावंड सर पंचांच्या भूमिकेत आहेत, जावेद फरीद सर पंचांच्या भूमिकेत आहेत या स्पर्धेमध्ये, अनिलजी टेंबे सर देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत या स्पर्धेसाठी। आजच्या रात्रीमध्ये खूपच चांगली पंचांची भूमिका आहे, सगळ्यांनी पार पाडली आहे। चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून येत आहेत। हा डॉट बॉल, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून। ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहे थोडासा समोर पडलाय, रनआउटची संधी आहे, स्ट्रायकर एंडला अपील होईल रनआउट साठी। आणि आता पाहूया पंच सांगतात टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे, रनआउट चेक केला जाईल, एक्झॅक्ट बॉल हातात होता का नाही तो स्टंपला लावला का हे चेक केलं जाईल स्ट्रायकर एंडला। आउट आहे बॅटर, रनआउट आहे स्ट्रायकर एंडला, फलंदाज बाद आहे, निर्णय आलेला आहे। भोलानाथजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस या मंचावर तो थाटात साजरा केला जातोय। भरपूर माणसं कमवलेली आहेत या माणसाने। सरपंच व उपसरपंच चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, भोलेनाथ पाटील उपसरपंच, सौ जयमाला पाटील माजी सरपंच, सौ प्रियांका पाटील सरपंच, श्री राजेश पाटील माजी सरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज त्यातल्या त्यात एक दुग्ध शर्करा योग म्हणजेच भोलेनाथ पाटील यांचा आज वाढदिवस इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर साजरा केला जातोय। विकेट गेली याच दरम्यान रनआउटच्या स्वरूपामध्ये, फलंदाज बाद। संदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। दबाव बनवलाय पेटाली टीमवर देखील, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता की टीम सिद्धी करवलेकडे गोलंदाजी चांगली आहे, गोलंदाज चांगले आहेत, सहजासहजी तेही सामना सोडणार नाहीये जरी 30 धावांचं टार्गेट आहे, कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे स्पर्धेचा, त्याच्यामुळे हा सामना रंगेल। नेक्स्ट मॅच मध्ये संग्राम 11 जैनुमान नितलस आणि रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। त्याही सामन्याचा टॉस झालेला आहे। न्यू बॅटर मैदानामध्ये ऋषिकेश केनी फलंदाजीसाठी आलाय। टार्गेट आहे 30 धावांचं, धावा झाल्या स्कोर बोर्डवर 6 धावा।
पहिलं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये नयनने नक्कीच इम्प्रेस केलंय. 5च धावा झाल्या. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला फटका. ड्राईव्ह करत असताना एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. आता धावसंख्या आकार घेईल. डबल बरोबर टीमची धावसंख्या आता 7. आता आकार घेतील या धावा. 7 धावा आता स्कोर बोर्डवर डबलच्या स्वरूपामध्ये. ऋषीच्या खात्यामध्ये त्या 2 धावा आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. म्हणजेच काय, पहिलं षटक आता इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा केल्यात बॅटिंग करत टीम महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठालीने. तर इथे नाणेफेक केली जात आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. एका बाजूला रोशन साई स्पोर्ट चिंद्र क्रिकेट संघ, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संग्राम इलेव्हन जानमान नितलस. आम्ही अजय कडूला पाहतो, राहुलला पाहतो. चला, आणि निश्चित स्वरूपात नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. नाणेफेक संपन्न होईल. आदरणीय श्री दत्ताशेठ पाटील माजी सरपंच नितलस आणि शरददादा पावशे माजी सरपंच नितलस यांना आम्ही आमंत्रित करतो. विजयदादा दरे नितलस यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे दादा आपलं. या दत्ताशेठ, आपण नाणेफेक करू, बेल घेणार नाहीये. बोलणार आहोत कुणाल दाते सर. आज एक दमदार आवाज बघायला मिळणार आहे. नेहमी महाराष्ट्रात ते बिजी शेड्यूल मध्ये असतात. निश्चित स्वरूपात दत्ताशेठ पाटील साहेबांच्या शुभास्ते ते नाणेफेक होत आहे. शरददादा पावशे दोन्ही माजी सरपंच आहेत, नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत. दादा, या नाणेफेक केली जाईल. सामना 5 षटक. कुणाल दाते सर, O2. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7. स्वप्नील पाटील सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. ऋतिक केनी स्ट्रायकिंग एंडला, ऋषिकेश केनी नॉन स्ट्रायकिंग एंडला. लक्ष या मॅच मध्ये 30 धावांचं, 23 अजूनही करायचे आहेत. पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय स्वप्नीलने. या मॅच मध्ये नक्कीच पलटवार होईल असं दिसतंय, कारण गोलंदाजी चांगली आहे. सिद्धी करवले या टीमच्याकडे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. धावा स्थिर आहे. 7 धावा. मिनी वानखेडे स्टेडियम मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सरपंच व उपसरपंच चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. ग्रुप डी चे सर्व सामने रंगतदार मॅचेस होतील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यानंतर बॅटच्या थोडासा कडेला बॉल लागतोय. गलीमधून निघाला थर्डमॅनच्या दिशेने. सिंगल तिथे मिळताना दिसेल. स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती, परंतु फटका इथे नक्कीच फसलेला होता फलंदाजाचा. एक धाव जाईल खात्यामध्ये. हा वाढदिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर मित्र परिवाराच्या माध्यमातून साजरा होतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वलपच्या वतीने हा वाढदिवस आमच्या मुख्य व्यासपीठावर साजरा केला गेलाय. सर्वच क्रिकेटर श्री गणेश संघ वलप. वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा श्री गणेश क्रिकेट संघ वलप. संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये ही सर्वच मंडळी असतात, दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि भोलेनाथ पाटील यांचा वाढदिवस आज त्यांच्या वतीने आमच्या मुख्य व्यासपीठावर साजरा केला जातोय. आपलंही मनपूर्वक आभार. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली. विकेट मिळताना दिसेल स्वप्नीलला. फलंदाज ऋषिकेश केनी हा देखील आउट होतोय. आणखीन एक धक्का. 3री विकेट. जयदासने हा चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. वलप गावामध्ये नाव गाजत या कोणाचा ना सरपंच भोलेनाथ, भोलेनाथ पाटील दादाचा. तरी ते मान्यवरांचा सन्मान केला जाईल. बघा, आमचे वासुदेव देशेकर चिंद्रण यांचे जावई परिवार सन्माननीय नवनाथ गोंदली खेरेने आणि अंकित भोपी हरिग्राम या गोमाशन मातेसाहेब आपण सन्मान त्यांचा करायचा आहे. आणि सन्माननीय वामन रामा भोपी हरिग्राम ते सोयरे आहेत. या वासुदेव दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. वामन भोपी यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. वासुदेव देशेकर राजाराम शेठ पाटील साहेबांचे जावई आहेत आणि त्यांचे जावई नवनाथ गोंदली खेरेने, अंकित भोपी हरिग्राम आणि त्यांचे सोयरे वामन रामा भोपी हरिग्राम यांचा सन्मान इथे केला जाईल. फोटो कुणाल दाते सर. कठीण होत चाललाय हा सामना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, पेठालीसाठी. जरी टार्गेट 30 धावांचं असेल तरी मात्र विकेट त्यांनी गमावल्यात. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घेतल्या जात आहेत. जयनुमान श्री साई सिद्धी करवलेच्या माध्यमातून गोलंदाज स्वप्नील पाटील चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये तो हिरो होता.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला होता आणि याही मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात। तो सामना नक्कीच दोलायमान अवस्थेमध्ये आहे। चुरशीचा सामना होईल हीच अपेक्षा आहे। बॅटर तयार, पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बॅटची आतमधली कडा घेतली, विकेट किपरच्या समोर बॉल थांबला आणि ते तो डॉट बॉल। चांगली कामगिरी स्वप्नील पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून। या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 30 धावांचं टार्गेट होतं टीम पेठालीच्या समोर, महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्सच्या समोर, परंतु सध्या तरी धावा झाल्या त्यांच्या खात्यामध्ये फक्त 8। अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे। हे दुसरं षटक, 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 14 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये। ओरपिच बॉल होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, बॉल चालला डीप मध्ये, लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पांड्या मडवी यांच्या माध्यमातून। एकच धाव मिळताना दिसेल या सिंगल नंतर। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा, 9 लॉस ऑफ 3 विकेट। अजून 21 धावांची आवश्यकता आहे। शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा, फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये आल्यात। पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 2, 9 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर। स्ट्रायकिंग एंडला ऋतिक केनी, धावा करावे लागतील। 1-2 मोठे फटके आले, मॅच मध्ये पलटवार होईल पेठाली टीमचा, तो प्रयत्न करायला पाहिजे। बॉलर तयार, स्वप्नील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऋतिक केनीसाठी। चांगला फटका, बॅकफुटला जात असताना दिशा दिली आहे, स्लाइस केले बॉलला, 1 रन मिळते। दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो येईल, 2 धावा कंप्लीट। रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, ऋतिकने चांगला कॉल केला, 2 धावा मिळवतोय। ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला। धावा झाल्यात पेठाली टीमच्या खात्यामध्ये 11, 3 फलंदाज बाद, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत 19। इथे सन्माननीय श्री अंकित दुबे आणि अतुल दुबे आपका यहाँ पर आगमन हो चुका है, आपका भी यहाँ पर स्वागत करते हमारे ऑर्गेनाइजर कमिटी की ओर से। आणि बोलाना शेठ पाटील यांचा मेवणे परिवार बघा धरण्यावरून आलेले, त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा आणि अभिष्ट चिंतन करण्याकरता संदेश पाटील धरणा, चेतन पाटील धरणा, विजय जले कलंबोली, एकनाथ सुसवासे कांबे या 4 व्यक्तिमत्वांचा आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। यावा आपण ओटू आमचे मित्र आणि नामांकित समालोचक इथे कुणाल दाते सरांकडे। धन्यवाद महागुरु एम डी गडगे सर, आज मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे संपूर्ण स्पर्धेची। प्रसिद्ध निवेदक आहेत, तेवढेच दिग्गज समालोचक आहेत एम डी गडगे सर, आणि त्यांच्याच गावचा संघ पुढच्या मॅच मध्ये रोशन साई चिंद्रन हा खेळण्यासाठी सज्ज होईल। नक्कीच चिंद्रन गावाला हिरा लाभला असं म्हणायला हरकत नाहीये महादेव गडगे यांच्या स्वरूपात, कारण ते सातत्याने अनेक स्पर्धा गाजवत असतात, मोठमोठी व्यासपीठे गाजवत असतात आणि त्यांच्या गावचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचाच आवाज तुम्ही सातत्याने निवेदनामध्ये ऐकत असता। पहिलाच बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये, हा डॉट बॉल येईल आणि याच गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 1च धाव खर्च केली होती। तोच सुयोग मडवी या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर त्याची रिदम पहा, बॉल ज्या वेळेला सोडतो, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू, या सर्व गोष्टी खूप चांगल्या जुळून येतात। आणि मगाशी त्याने जो ऑफ कटर टाकला होता, जो 3रा विकेटसाठी तो प्रयत्न करत होता, तो तर मात्र नक्कीच उल्लेखनीय होता मागच्या मॅच मध्ये। लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे परेश, शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे, फिल्डर आहे लॉंग ऑनला, येतोय खाली पांड्या, झेल टिपला जाईल, फलंदाज परेश केनी बॅक टू द पॅव्हिलियन, सुयोग मडवीच्या खात्यात यश। मॅच ऑन, हा गोलंदाज खूप महत्वाचा गोलंदाज आहे। मी मगाशी देखील उल्लेख केला होता, सामना जसा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत होती की गोलंदाजी चांगली आहे, सिद्धी करवली आहे टीमकडे, हा सामना ते सहजासहजी सोडणार नाहीयेत आणि तेच इथे चित्र पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला पेठाली संघाच्या फलंदाजाने नक्कीच इथे मी म्हणेन हारागिरी केली आहे, एका पाठोपाठ एक फलंदाज डगआउट मध्ये येऊन आराम करतायत, परंतु इथे धावा कराव्या लागतील। धावा झाल्यात 11, अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे। बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 चेंडू 19 धावा, परंतु या सामन्यामध्ये जर एखादा मोठा फटका आला, परत एक वेळा पलटवार पेठाली टीमचा आपल्याला पाहायला मिळू शकतो या मिनी वानखडे स्टेडियम मध्ये सरपंच आणि उपसरपंच चषकाच्या दरम्यान।
ओव्हर नंबर 3. पुढचा बॉल राजेश केणी, न्यू बॅटर मैदानामध्ये. सुयोगचा आणखीन एक शॉर्ट बॉल होता, परंतु ज्यावर उसळी प्राप्त झाली बॅटची वरची कडा. परत एक वेळा 2 धक्के दिले सुयोग मडवीने आणि परत एक वेळा तो ऑन हॅट्रिक असेल. दिबा पाटील लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो. चांगला बॉल ऑफ कटर, ज्या ऑफ कटरचा मी मगाशी उल्लेख केला होता, पडल्यानंतर आतमध्ये आला, शरीराच्या दिशेने बॅलन्स नव्हतं बॉडीचं. फलंदाजाच्याने टॉप पेच घेतल्यानंतर विकेट किपरने हा झेल टिपलाय. आता समीकरण परत बदलतंय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 19 धावा करायचे आहेत. परत एक वेळा ऑन हॅट्रिक गोलंदाज असेल या स्पर्धेमध्ये. विपुल पाटील रोहिंजनचा गोलंदाज, त्याने हॅट्रिक घेतली आहे. सुयोग मडवी परत एक वेळा त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना दुसरी विकेटची हॅट्रिक कंप्लीट करेल का? मागच्या मॅच मध्ये हाच तो गोलंदाज होता जो ऑन हॅट्रिक होता. याही मॅच मध्ये तोच गोलंदाज आहे जो ऑन हॅट्रिक आहे. नवीन फलंदाज कौशल केनी फलंदाजीसाठी आलाय. हॅट्रिकही वाचवायची आहे, धावाही करायची आहेत, पण या धावा होतील का हाही प्रश्न आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. तुम्ही पाहताय सरपंच उपसरपंच चषकाचं हे दैदिप्यमान असं आयोजन. आल्या बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा वाईड बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. त्यामुळे हॅट्रिक तर हुकली. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 12 धावा. फलकावर लागल्यात. रिव्ह्यू घ्यायचा देखील एक टाइम असतो. त्या टाइम पिरियड मध्ये नक्की तो रिव्ह्यू घेत चला, तरच तो अंपायर देतील. चर्चा करून 11 खेळाडू एकत्रित आल्यानंतर रिव्ह्यू साठी गेलात ना, तो रिव्ह्यू मिळणार नाही. आणि क्रिकेटचा खेळ आहे, त्याला देखील नियम असतात आणि त्या नियमांतर्गतच तो खेळ खेळला गेला पाहिजे. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. वाईड बॉल सह टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा वाढतात. धावा झाल्यात 12. वाईड बॉल आलाय. 12 रन. पुढचा बॉल परत एक वेळा सुयोग गोलंदाजीसाठी सज्ज होईल. हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये लॉंग ऑन आहे. सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर 13 धावा स्कोर बोर्डवर. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे, कारण 30 लक्ष आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये 17 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. मॅच ऑन. एक मोठा फटका मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार करताना दिसेल पेठालीचा संघ. महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेठाली 17 माफ करा 13-5 अशी परिस्थिती आहे सध्या या टीमची. पुढचा बॉल. ओ आलाय तो फटका. प्रॉपर टायमिंग दे घुमा के. बॉल सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून 6 धावांसाठी षटकार. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. थँक्यू. नाद करा पण आमचा कुठं, असंच हे व्यक्तिमत्व आहे भोलानाथ पाटील. आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचा वाढदिवस. अनेक मित्र त्यांचे सातत्याने स्पर्धेला भेटी देतात, परंतु याच दरम्यान एक चांगला पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुलला. इथे 6 धावा मिळत असताना पाहायला मिळतील. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात 19. आता बॉल शिल्लक आहे 7 बॉल मध्ये 11 धावा करायचे आहेत. सात बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. तो एक फटका आलाय. ऋतिकने टिक केला षटकार स्क्वेअर लेगला. ओ हाफ ट्रॅकर. इथे तर बॉल ज्या पद्धतीने स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न घसरलाय, हा आहे षटकाराचा दबाव. जो गोलंदाज वेगवान ऑफ कटर टाकत होता त्याच्या विरुद्ध षटकार आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये खराब लाईन. वाईट बॉल आला. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 20. आणि जेवढं प्रेशर आल्यानंतर प्रेशर कुकर देखील शिट्टी मारत होतं, मग गोलंदाज काय ते सुयोग मडवीच्या बाबतीत पाहायला मिळालं. एक षटकार आला. दबाव त्याच्या खांद्यावर आहे. शेवट चांगला करावा लागेल. परत एक वेळा स्लोअर वन. हा कदाचित लेग ब्रेक होता आणि अंपायर सांगतात ओव्हरची होती समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा.
शेवटचे 2 बॉल त्याने सातत्याने कमी गतीने टाकलेत आणि शेवटचा बॉल हा पडल्यानंतर स्लाइटली लेग ब्रेक बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. आता येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा करायचे 10. तर थँक्स कुणाल दाते सर. इथे निवृत्ती केनी पेठाली यांचा सन्मान केला जाईल आणि रामदरे माजी उपसरपंच नितलास या ज्ञानेश्वर दादा या आपण त्यांचा सन्मान करू. आणि यानंतर सत्र संपल्यानंतर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे वैभव घरज सर पेन तालुक्यात ग्रामीण मधला एक खूप मोठं नाव आहे ते निश्चित स्वरूपात इथे एक पोवाडा सादर करणार आहेत. आणि राम गोपाल पाटील चिंद्रन शांततेचे प्रतीक त्यांचं आगमन झालेलं आहे. राम यावं व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. हो तो कुणाल दाते सर. 6 बॉल मध्ये 10 धावा कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे. नेक्स्ट मॅच मध्ये संग्राम इलेव्हन जैनुमान नितलस आणि रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आई इलेव्हन कोण आणि त्यांच्या विरुद्ध तिरंगा इलेव्हन दुंद्रे असाही सामना आजच्या संध्याकाळी आजच्या रात्रीमध्ये तुमच्या भेटी राहील. परंतु हा सामना कमालीचा रंगतोय कारण या मॅच मध्ये महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठालीला आता धावा करायच्या येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10. 6 चेंडू 10 धावा. एक षटकार ऋतिकच्या बॅटमधून परत एक वेळा कमाल करून गेला. या मॅच मध्ये पलटवार झाला पेठाली टीमचा. अन्यथा दबाव बनवला होता टीम जैनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमने. शेवटचं षटक टाकण्याची तयारी. पांड्या मडवी शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लीप गलीमध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल पांड्याचा गायब केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज कौशल केनीच्या बॅट मधून हा येतोय उत्तुंग षटकार. यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा बोलण्यात दादांना आलेल्या आहेत. सिद्धी करवले गावातील उद्योजक आदरणीय श्री रमेश मडवी साहेबांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि तकदीर मात्र नितला सापनी व्यासपीठावर या तुमचंही स्वागत आहे. हो टू कमेंट्री बॉक्स. ऑफ ब्रेक होता. आतमध्ये येणारा बॉल सरळ बाहेर पाठवलाय बाउंड्री लाईनच्या मिड विकेटच्या पलीकडे. खूपच चांगला स्लॉक करत असताना फेकला बॉल कौशल केनीने मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता फक्त 4 धावा करायच्या आहेत पेठाली या टीमला. एक काळ होता पेठाली संघ दबावात होता परंतु तो दबाव झुगारला ऋतिक आणि कौशलने. दोघांनी एक षटकार मारला आणि सामना आता जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु इथूनही पलटवार होऊ शकतो. 5 बॉल 4 रन. सिलिकव पॉइंट ठेवलाय. ओ स्लॉट मध्ये आहे. प्लॉटच्या बाहेर जाईल आणि या षटकाराच्या मदतीने कौशल केनीने षटकार मारून विजय मिळवून दिलेला आहे. टीम महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट्स पेठाली पुढच्या फेरीमध्ये दाखल. अभिनंदन. सुपर 12 मध्ये हा संघ दाखल होतोय. थँक्स. इथे खऱ्या अर्थाने आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये आपण पाहतो महादेव इलेव्हन विकास स्पोर्ट पेठाली क्रिकेट संघाने जानुमान साई सिद्धी क्रिकेट संघ सिद्धी करवली क्रिकेट संघावर मात केलं. त्यांचं अभिनंदन आणि सिद्धी करवली क्रिकेट संघाचा आभार. कौशल तुझ्यासाठी महेंद्र केनी यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. जसं वेळ आपण इथे घेणार नाहीये. हा पेठाली क्रिकेट संघ तांबाजे संजय पाटील कानपुली या. कौशल केनी ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग त्याने केली. अभिनंदन कौशल. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. आमचे दुबे साहेब या दुबे बंधू यांच्या शुभ हस्ते कौशलचा सामनावीर या किताबाने गौरव केला जाईल. संजय पाटील